16 संस्कारामधून 3 गेले, राहिले किती? बोला बोला, माझं जरा गणित कच्चा आहे, सांगा. 13 राहिले. वा, गुरुजीने सुंदर उत्तर दिलं. 13 म्हणून 13वं करावं लागतंय. विठाला विठाला विठाला. हो, 13वं तर करावंच लागतं. ऐका, पण वर्ष श्राद्ध सुद्धा करावी. वर्ष श्राद्ध सुद्धा करावी लागती. वर्ष श्राद्धच्या नंतर जसं जमेल तसं ऐका, 13वं करावं लागतं. 13 दिवस झाल्याच्या नंतर हा जीवात्मा त्या यम लोकाकडे निघण्यासाठी तयार होतो. बघा, ऐका, यम लोकाकडे जात असताना वाटेमध्ये एक वैतरणा नावाची नदी लागते. त्या नदीपर्यंत जाण्यासाठी या जीवाला 28 दिवस लागतात. गुरुजी, 28 आणि ही 13 किती झाले? बोला, 41 दिवस त्या नदीपर्यंत जाण्यासाठी या जीवाला लागतात. ते वैतरणा नावाच्या नदीचं असं वर्णन आहे गरुड पुराणामध्ये. 28 प्रकारचे नरक कुंड आहेत माहिती आहे नदीमध्ये. 28 प्रकारचे नरक कुंड आहेत. जो जीवात्मा पुण्यकर्म केलाय, जो अतिपुण्यकर्म केलाय, जो अतिपुण्य केलाय ना, त्याला स्वर्ग लोकाचं विमान येतं नेण्यासाठी, ती नदी पार करून जाण्यासाठी. जो मध्यम पुण्य केलाय, पाप पुण्य समान केलाय, त्या जीवासाठी कामधेनू नावाची गाय आहे आणि त्या गायीच्या शेपटाला धरून पलीकडे जाता येते. गुरुजी, आणि जो जीवात्मा पापकर्म केलाय, कधी कुणाचा बंधारा ठेवला नाही, कुणाची सुईणीक जमू दिली नाही, असे पापकर्म करणारी जी व्यक्ती आहेत त्याला ही नदी पार करून जाण्यासाठी हे 28 प्रकारचं नरक कुंड व्हावं लागतं. 28 प्रकारच्या नरकामध्ये नरक भोगून आपल्याला पुढे जाता येतं. हा जीवात्मा ती नदी पार करून यम लोकाच्या दरबारापर्यंत जाईपर्यंत या जीवाला 59 दिवस लागतात. ऐका, या जीवाला त्या यम दरबारात जाण्यासाठी 59 दिवस लागतात. महागल्ले 41, ही 59. बोला किती झाले? 100 दिवस पूर्ण होतात. कुठं? त्या यम लोकाच्या दरबारात जाण्यापर्यंत. आणि ज्या वेळेस यम लोकाच्या दरबारामध्ये द्वारपाल म्हणून वकील बसलेला असतो बघा, काळ्या कोटातला नवा, चित्रगुप्त नावाचा वकील आहे. चित्रगुप्त. गुरुजी, मला कधी कधी विचार पडतो, त्या चित्रगुप्ताचं नाव चित्रगुप्त का ठेवलं? हा, त्याचं नाव असं असायला पाहिजे होतं, गुप्त चित्र. हा, आपण जे काय करतोय, मांजराला वाटतं भगुन माझं जग आहे, त्याच्यात मुंडी घालून दूध पित असतं, मला कोण बघना. पण ऐका, चित्रगुप्त नावाचा वकील आपल्या खांद्यावर बसून असतो. आपण किती पापकर्म करतोय, किती पुण्यकर्म करतोय, त्यानं सगळं लेखापडी करत असतो बघा. म्हणूनच त्याचं नाव गुप्तचित्र लिहायला पाहिजे होतं. तो असा असणारा चित्रगुप्त त्या ठिकाणी असतो. आणि त्या चित्रगुप्त ही आत्मा तिथं गेलं की हिची फाईल खोलून बसते. हे ना, आयुष्यभर किती पुण्यकर्म केलंय, किती पापकर्म केलंय, मग ह्याचा हिशोब लेखा घेऊ का चालत असतो. 265 हे तपासण्यासाठी त्या चित्रगुप्ताला 265 दिवस लागतात. मायका, पहिलंचे 100, आताचे 265 किती झाले? 365. वर्षाचे दिवस किती? 365. म्हणून वर्ष श्राद्ध करावं लागते. विठाला विठाला विठाला. हो, म्हणून वर्ष श्राद्ध करावे लागते. आणि ते वर्ष झाल्याच्या नंतर तो चित्रगुप्त या जीवात्म्याला काली घेऊन येत असतो. चल तुझ्या घरी तुला दाखवतो.